भक्तीची शक्ती. खूप खूप वर्षांपूर्वी कौशल देशाचा राजा ध्रुवसंधी होऊन गेला. तो अतिशय सामर्थ्यशाली आणि न्यायप्रिय राजा होता. त्याला 2 सुंदर राण्या होत्या, मनोरमा आणि लीलावती. त्यातल्या प्रत्येकीला एक एक मुलगा होता. मनोरमेचा मुलगा सुदर्शन आणि लीलावतीचा मुलगा शत्रुजित. त्या दोघांच्या वयात केवळ 1 महिन्याचं अंतर होतं आणि ते दोघेही राजकुमारांना साजेशा वैभवात लहानाचे मोठे झाले होते. एक दिवस राजा ध्रुवसंधी रानात शिकारीला गेला असताना एका सिंहाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार मारले. आपल्या राजाचा असा अवचित मृत्यू झाल्याचं ऐकून त्याची प्रजा शोकविव्हळ झाली. परंपरेनुसार 2 मुलांपैकी मनोरमेचा मोठा मुलगा थोडा मोठा असल्याने राजगादीवर तो बसणार असा निर्णय झाला. परंतु लीलावती राणीचा पिता राजा युधाजित याच्या मते मात्र त्याचा नातू शत्रुजित हाच सर्वार्थाने त्या राजसिंहासनाचा मानकरी होण्यास योग्य होता. युधाजित हा एक अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजा होता. त्यामुळे त्याबद्दल जरा विचार करून त्याने एक निर्णय घेतला. तो आपलं सैन्य घेऊन कौशल देशाची राजधानी असलेल्या अयोध्या नगरीवर चाल करून गेला. अयोध्येचा पाडाव करून आपला नातू शत्रुजित याला सिंहासनावर बसवण्याचा त्याचा डाव होता. परंतु मनोरमा राणीचा पिता वीरसेन याने त्याचा सर्व सामर्थ्यानिशी प्रतिकार केला. आपला नातू सुदर्शन यालाच राजगादी मिळावी म्हणून त्याने युधाजिताशी 2 हात केले. दोघांची तुंबळ लढाई होऊन त्यात राजा वीरसेन मारला गेला. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मनोरमेला समजताच ती खूप घाबरली. अयोध्या नगरीत आता आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे हे जाणून तिने त्याच्यासह अयोध्येतून पळ काढला. पळता पळता ती गंगातीरी आली. तिथे तिला भारद्वाज मुनी भेटले. त्यांना मनोरमा राणीविषयी आणि तिच्या मुलाविषयी करुणा वाटून त्यांनी तिला आणि तिच्या मुलाला आश्रय दिला. त्यांचा मायेने सांभाळ केला. एकदा सुदर्शन अयोध्या नगरीत नाही म्हटल्यावर शत्रुजित राजसिंहासनावर बसला. तो कौशल देशाचा राजा बनला. पण एक दिवस शत्रुजिताचे आजोबा म्हणजेच लीलावती राणीचा पिता युधाजित याला सुदर्शन जिवंत असल्याची आणि तो भारद्वाज मुनींच्या आश्रयाखाली राहत असल्याची बातमी समजली. सुदर्शन हा मोठा भाऊ असल्यामुळे खरं तर राजगादीवर त्याचाच हक्क आहे हे युधाजिताला ठाऊक होतं. त्यामुळे भविष्यात कधीही आपला नातू शत्रुजित याला सुदर्शनने आव्हान द्यायला येऊ नये म्हणून सुदर्शनाचा काटा काढण्याचा युधाजिताने निश्चय केला. परंतु राजपुत्र सुदर्शन भारद्वाज मुनींच्या संरक्षणाखाली असताना युधाजित राजाने असे पाऊल उचलू नये असा सल्ला त्याला त्याच्या मंत्रिमंडळाने दिला. एक दिवस मुनींच्या आश्रमात राजपुत्र सुदर्शनाने एक विलक्षण मंत्र ऐकला. जरा वेळात राजपुत्र तो मंत्र विसरला. पण त्या मंत्राचा फक्त पहिलाच शब्द त्याच्या लक्षात राहिला आणि त्या एका शब्दाचा तो परत परत उच्चार करत राहिला. क्लीम क्लीम हा शब्द म्हणजे देवी मातेचं प्रतीक होतं. ही गोष्ट त्याच्या गावी सुद्धा नव्हती. अशी कित्येक वर्षे लोटली. सुदर्शन मात्र रोज न चुकता क्लीम क्लीम असा जप करत असे. देवी मातेने हा लहान मुलगा आणि त्याची ती निरागस भक्ती बऱ्याच वर्षापासून पाहिली होती. एक दिवस ती त्याच्यासमोर प्रकट झाली. तिने त्याला प्रसाद म्हणून एक दैवी धनुष्यबाण देऊन म्हटलं,
मी तुझं नेहमी रक्षण करेन. इकडे काशीनगरीची सुंदर राजकन्या शशिकला ही सुद्धा देवी मातेची निस्सीम भक्त होती. राजपुत्र सुदर्शनाविषयी आणि देवी मातेने त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याला दिलेल्या आशीर्वादाविषयी तिला समजलं. सुदर्शनाला प्रत्यक्ष कधीही न भेटताच तिला त्याच्याविषयी एक अनामिक आकर्षण जाणवू लागलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. शशिकलेच्या पित्याने म्हणजेच राजा सुबाहू याने तिचं स्वयंवर रचलं. देशोदेशीचे देखणे कर्तबगार वीर पुरुष राजे रजवाडे या स्वयंवरासाठी उपस्थित राहिले. त्या सर्वांमधून शशिकला आपला पती म्हणून कोणाची निवड करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण शशिकलेने अचानक राजपुत्र सुदर्शन याच्याशीच विवाह करण्यात आपल्याला सारस्य असून इतर कुणाशीही विवाह करण्याची आपली इच्छा नसल्याचं आपल्या पित्याला सांगितलं. तिचा तो निर्णय ऐकून तिचे आई वडील फारच अस्वस्थ झाले. सुदर्शन जरी राजपुत्र असला तरी त्याच्याकडे ना राज्य होतं ना कुणाचं पाठबळ. शिवाय त्याचा अत्यंत बलशाली सावत्र भाऊ राजा शत्रुजित हाच त्याचा कट्टर शत्रू होता. मग त्या दोघांनी शशिकलेची समजूत घातली. बाळ शशिकला, अगं तू हा वेडाहट्ट सोडून दे. तू तुझ्या भविष्याचा तरी विचार कर. पण शशिकलेचा निग्रह कायम होता. ती त्यापासून कणभरही विचलित झाली नाही. अखेर अत्यंत नाराजीने राजा सुबाहूने शशिकलेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचं सुदर्शनाला एका दूताकरवी निमंत्रण धाडलं. जरी सुदर्शनाला आपण स्वयंवराला बोलावलं असलं तरी सुद्धा स्वयंवरासाठी उपस्थित राहणारा दुसरा कुणीतरी राजा शशिकलेचं मन जिंकेल अशी आशा तिच्या आईवडिलांना लागून राहिली होती. शशिकलेच्या स्वयंवराला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळताच सुदर्शन तिला भेटण्यासाठी अधीर झाला. पण आश्रमात त्याच्यासमोर राहणाऱ्या त्याच्या आईने मनोरमा राणीने त्याला थांबवलं. बाळा, तू या स्वयंवराला खरंच नको जाऊ, ती म्हणाली. तुला खास राजदरबाराकडून निमंत्रण आलं आहे याची मला कल्पना आहे. पण स्वयंवराला किती थोडे दिवस उरले आहेत बघ, आणि त्यांनी तुला आत्ता निमंत्रण पाठवले. याचा अर्थच त्यांच्या दृष्टीने त्यांच्या कन्येचा वर होण्यास ते तुला पात्र समजत नाहीयेत. शिवाय तिथे शत्रुजित सुद्धा असेल हे नक्की. मी आधीच तुझ्या वडिलांना गमावून बसले आहे. आता मी तुला गमावू इच्छित नाही. त्यावर सुदर्शनाने स्मितहास्य केलं. माते, तू मुळीच काळजी करू नको. साक्षात देवी माझ्या पाठीशी आहे. मी योद्ध्यांच्या कुळात जन्म घेतला आहे आणि तूही. भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण म्हणून आपण आपला मार्ग सोडणं मुळीच योग्य नव्हे. आपण सतत पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे. पण तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. माझ्या दृष्टीने तुझा जीव अमूल्य आहे, मनोरमा राणी म्हणाली. पण आपला मुलगा ही संधी मुळीच सोडणार नाही याची तिला पूर्ण कल्पना होती. बरं, ती म्हणाली, तू जर हट्टच धरून बसला असशील तर मीही तुझ्याबरोबर येते. आपण दोघं जाऊ. सुदर्शनाने तिची ही मागणी मान्य केली आणि आईने आणि मुलाने काशीच्या दिशेने कूच केलं. ते जेव्हा राजा सुबाहूच्या राजवाड्यात जाऊन पोहोचले तेव्हा राजाने त्यांचं अत्यंत प्रेमाने आणि आदरपूर्वक स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान केला. दुसऱ्या दिवशी स्वयंवराच्या वेळी सुदर्शनाला त्याचा सावत्र भाऊ शत्रुजित भेटला.
त्याच्यासोबत त्याचे आजोबा युधाजित हे सुद्धा होते. तू इथे कशाला आला आहेस? आपल्या मनातला द्वेष जराही न लपवता शत्रुजित सुदर्शनाला म्हणाला, ही जागा तुझ्यासारख्याने येण्याची नाही. तुझ्यापाशी तुझी स्वतःची सेना सुद्धा नाही. एवढ्यात राजकन्या शशिकलेने हातात वरमाला घेऊन मंडपात प्रवेश केला. ती आपल्या आईवडिलांना बाजूला घेऊन हलक्या स्वरात म्हणाली, आज इथे या स्वयंवरासाठी देशोदेशीचे किती राजे महाराजे उपस्थित आहेत याची मला काही कल्पना नाही. पण माझा निर्णय झालेला आहे. मी विवाह करेन तर फक्त सुदर्शनाशीच. राजा सुबाहू अगतिक झाला. आता या क्षणी आपल्याला हा स्वयंवराचा सोहळा रद्द झाल्याचं घोषित करावं लागणार आहे हे त्याला कळून चुकलं. मग त्याने मोठ्या आवाजात घोषणा केली, माझ्या कन्येने म्हणजेच राजकन्या शशिकलेने राजपुत्र सुदर्शनाला मनाने वरलं असून ती विवाह करेल तो केवळ त्याच्याशीच, असं तिने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे हा स्वयंवराचा सोहळा येथे संपन्न होऊ शकत नाही. परंतु तुम्ही सर्वजण आमचे सन्माननीय अतिथी असल्यामुळे तुम्ही आमच्याकडून मान सन्मानाचा आणि भेटवस्तूंचा स्वीकार करावा. आमच्यासोबत भोजन करून मगच आपापल्या राज्याच्या दिशेने प्रयाण करावं. हे ऐकताच राजा युधाजित संतप्त झाला. तुमच्या कन्येने जर सुदर्शनाला आधीच मनाने वरलं होतं तर मग तुम्ही हा स्वयंवराचा घाट कशासाठी घातला? देशोदेशीच्या राजे रजवाड्यांना इथे येण्याचं निमंत्रण का दिलं? आम्हा सर्वांचा हा अपमान आहे. मी हे कदापि सहन करणार नाही. मी आत्ता या मंडपातून तुमच्या कन्येचं अपहरण करून तिला घेऊन जाणार आहे आणि माझ्या नातवाशी तिचा विवाह लावून देणार आहे. त्याचे हे शब्द ऐकून राजा सुबाहू भीतीने पांढरापटक पडला. राजा युधाजिताची बलशाली सेना आणि त्याचं शौर्य यापुढे आपला टिकाव लागू शकणार नाही याची त्याला कल्पना होती. त्यामुळे तो आपल्या कन्येकडे वळून म्हणाला, बाळा, तू आम्हाला या कुठल्या संकटात टाकलंस ग? मी तुला कळकळीची विनंती करतो, कृपा करून तू तुझा हट्ट सोड, म्हणजे सगळं काही ठीक होईल. पिताजी, तुमच्या या विनंतीला मी नम्रपणे नकार देत आहे. मला माझ्या निर्णयाप्रमाणेच वागायचं आहे, राजकन्या शशिकला म्हणाली. त्यानंतर शांत मुद्रेने जराही न घाबरता ती राजपुत्र सुदर्शनाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने हातातली वरमाला त्याच्या गळ्यात घातली. याचा अर्थ आता ती त्याच्याशी विवाह करण्यास वचनबद्ध होती हे तिने सर्व उपस्थितांना सूचित केलं. त्या क्षणी युधाजिताने आणि त्याच्या सैनिकांनी राजा सुबाहूविरुद्ध युद्ध पुकारलं आणि क्षणार्धात स्वयंवराच्या मंडपाला रणभूमीचं स्वरूप आलं. उपस्थितांपैकी काही युधाजिताच्या तर काही सुबाहूच्या बाजूने युद्धात उतरले. जणू काही हे युद्ध कधी संपणारच नाही असं सर्वांना वाटू लागलं. अचानक देवी माता त्या ठिकाणी प्रकट झाली. ती व्याघ्रावर आरूढ होऊन आली होती. तिच्या अंगावर रक्तवर्णी वस्त्र आणि गळ्यात माला होती. तिच्या अनेक हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र होती. यानंतर आपण काय केलं पाहिजे हे राजपुत्र सुदर्शनाला आपोआपच समजलं. त्याने आपला दैवी धनुष्यबाण हातात घेऊन चौफेर बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. देवी मातेचं दर्शन होताच अनेक सैनिकांनी आपली शस्त्र जमिनीवर ठेवली. पण सुदर्शनाचा काटा काढण्याच्या इच्छेने राजा युधाजित बेभान झाला होता. त्यामुळे त्याने देवी मातेला ओळखलं सुद्धा नाही. त्याच्या मते ती एक सर्वसाधारण स्त्री होती. त्यामुळे तो आपल्या सैनिकांवर गरजला, भ्याड्यांनो, तुम्ही एका स्त्रीला घाबरून दूर पळत आहात.
जा त्या सुदर्शनाला वेढा घालून त्याचा वध करा. त्यावर किंचित हास्य करून देवी मातेने धनुष्यबाण हाती घेऊन युधाजित आणि शत्रुजित या दोघांचाही वध केला. देवी मातेच्या या शक्तीची आणि न्यायप्रियतेची कथा सर्व दूर पसरली. कालांतराने कौलश देशाचा राजा म्हणून सुदर्शनाचा राज्याभिषेक झाला, पण तो कायमच देवी मातेचा भक्त राहिला आणि वर्षातील एक दिवस त्याने देवी मातेची उपासना करण्यासाठी मुकरर करून आपल्या राजधानीत त्या दिवशी देवीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली.